नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी मार्केटमध्ये टिकून होती। शेवटच्या अर्ध्या तासात तो प्रॉफिट बुकिंग पाहण्यास मिळालेला आहे। तरी सुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 63 पॉईंटनी वाढून 80,049 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 16 पॉईंटनी वाढून 24,302 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई हेल्थकेअर इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 1.17% नी वर आहे। बीएसई आयटी इंडेक्स 1.12%, सीपीएसई इंडेक्स 1.01% नी वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.60%, स्मॉल कॅप इंडेक्स 0.62% नी वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एचसीएल टेक्नॉलॉजी 2.79%, आयसीआयसीआय बँक 2.61%, टाटा मोटर्स 2.31%, सन फार्मा 1.56% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एचडीएफसी बँक 2.35%, बजाज फायनान्स 2.09%, विप्रो 1.54%, अडानी एंटरप्राइजेस 1.46% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 2,756 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,375 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।